आषाढी एकादशीनिमित्त शहराजवळील प्रतिपंढरपूर येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा व महाअभिषेक करण्यात आला। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, बळीराजा आणि राज्याच्या सुख समृद्धीसाठी विठ्ठलचरणी प्रार्थना केली। संपूर्ण मंदिर परिसर विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। मी स्वतःला भाग्यवान समजतो। राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मला इथल्या सगळ्याच ट्रस्टींनी निमंत्रण दिलं। विशेषतः मी स्वतःला भाग्यवान समजतो। राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर इथल्या सगळ्या ट्रस्टींनी आणि विशेषतः खासदार बुमरे मामांनी मला या ठिकाणी येण्याचं निमंत्रण दिलं आणि आज पंढरपूरला येऊन मी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं। भावना एकच आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या नशिबी, बळीराजाच्या नशिबी कायमस्वरूपी आनंदाचे दिवस राहो, हीच माझी विठ्ठलचरणी प्रार्थना आहे। काय सगळं घातले विशेष करून जे आहे ते यावरती मराठवाड्यावर निसर्गाचे अवकर पाहायला लागले। मी तेच बोललो, बळीराजा हा आमचा सगळ्यांचाच कणा आहे, अन्नदाता आहे आणि त्याच्यावर भविष्यामध्ये कधीही अडचण निर्माण होऊ नये, त्याला दुःख वाटेल असा कुठचाही प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये येऊ नये, हेच साकडं विठुरायाच्या चरणी आम्ही सगळ्यांनीच मिळून घातलं। सर, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाबतीत काही उलटपालट होण्याची शक्यता आहे का? विठुरायाला काही साकडं घातलं का त्याबाबत? ते कुठच्याही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या साठी किंवा माझ्या राजकीय भवितव्यासाठी मी इथं आलेलो नव्हतो। मला सगळ्या ट्रस्टींनी आग्रहाचं निमंत्रण दिलं, माझ्यावर प्रेम दाखवलं, त्याच्यामुळं आज पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये रात्री 12 वाजता आषाढीची सुरुवात होत असताना माझ्या हस्ते विठ्ठलाची पूजा झाली। म्हणून मग मी स्वतःला भाग्यवान समजतो की छत्रपती संभाजीनगरच्या पंढरपूरमध्ये येऊन मी विठुरायाची पूजा केली आहे। धन्यवाद सर।